सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक प्रगती जोपासत बहुजन शिक्षक पतसंस्थेची सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न. 7% लाभांश जाहीर. येणाऱ्या काळात सभासदांचे आरोग्याबरोबरच सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगती आणि उच्च शिक्षण व परदेशातील शिक्षण यासह विविध योजनांद्वारे कर्मचारी व सभासदांचा स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पतसंस्थेचे संस्थापक तथा मानद सचिव समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी दिली. बाळे येथील श्री दिगंबरराव विश्वनाथ ढेपे प्रशाला येथे आयोजित केलेल्या बहुजन शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर या पतसंस्थेच्या 6व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे चेअरमन प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड तर उद्घाटक म्हणून जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील निवृत्त अधिकारी दिगंबर ढेपे, प्राचार्य अमोल ढेपे हे उपस्थित होते. पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन प्राध्यापक युवराज भोसले, ज्येष्ठ संचालक मिलिंद भालशंकर, प्रफुल्ल जानराव, हारून तांबोळी, मंजुश्री खंडागळे, प्रतिभा गायकवाड, प्रभावती भडकुंबे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पहिली प्रिंट त्याच्याकडे आले असेल कारण हे कोणाच्या लक्षात येऊ आपण परंतु संचालक मंडळाचं कर्तव्य आहे की झालेली चूक ते त्या ठिकाणी निदर्शनाला आणलं आणि दिलगिरी व्यक्त करतात. त्याबद्दल मी सुद्धा या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढील कागद देवलं. मग खर्चाच्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे आणि इथून पुढच्या काळामध्ये जो अंदाजपत्रक असेल तो आपण कार्यालयामध्ये मंजूर करावा. विषय क्रमांक 7 सभासदांच्या ठेवीवरील व्याजदर कमी करण्याबाबत चर्चा करून निर्णय घ्यायचे. आपण चर्चा निर्णय थोडंसं दिवसभर आपण सांगितलं याच्या बाबतीत आपल्या काही मत असेल तर आपण विषय पडलेला वाचतो. सभासदांच्या ठेवीवरील व्याजदर कमी करण्याबाबत चर्चा करते. आपण दिलेल्या सूचनेनुसार आहे तसंच आलेला आहे. शाळेच्या दर्जामध्ये प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन दिगंबरदादा ढेपे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यानंतर पतसंस्थेचे खजिनदार रवी देवकर यांनी संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन करून सर्व विषयांना मंजुरी घेतली. यानंतर पतसंस्थेच्या सभासदांचे, गुणवंत पाल्यांचे तसेच ज्या सभासदांची सेवानिवृत्ती, पदोन्नती, निवड, नियुक्ती झाली आहे आणि ज्यांनी पतसंस्थेत सर्वाधिक ठेवी ठेवल्या आहेत अशा सभासदांचा पतसंस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह, गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर दिगंबरदादा ढेपे यांनी पतसंस्थेच्या पारदर्शक कामकाजाचे कौतुक करत पतसंस्थेचे आभार मानले. वैभव रणदिवे यांनी विमा संदर्भात माहिती दिली. यावेळी पतसंस्थेतील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक पतसंस्थेचे चेअरमन बोधीप्रकाश गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन व्हाईस चेअरमन प्राध्यापक युवराज भोसले यांनी केले तर संचालक प्रफुल्ल जानराव यांनी आभार मानले. यानंतर सभासदांना लाभांश वाटप झाल्यानंतर स्नेहभोजन देण्यात आले.
सभेला जिल्ह्यातून सर्व सभासद उपस्थित होते. सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.